धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत दिलं होतं, तर रासपचे महादेव जानकर युतीचे मित्रपक्ष म्हणून त्यावेळी सगळ्यात पुढे होते. मात्र गेले काही महिने जानकर भाजपवरती नाराज आहेत. ते वारंवार भाजपवर टीका करतायत. भाजप नेत्यांना हे रुचत नसल्यानं भाजपनं आता गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनाच धनगर नेता म्हणून प्रमोट करायचं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून शिंदेंच्या नेतृत्वाखाली अहिल्याबाई होळकर यांच्या मूळ जन्मगावी चौंडी इथं जन्मतिथीचा मोठा सरकारी कार्यक्रम होतोय. अहिल्याबाई होळकर जयंतीचा चौंडी इथला कार्यक्रम याआधी महादेव जानकर करायचे. यंदा मात्र आगामी निवडणुका डोक्यात घेत युतीलाच आपली शक्ती दाखवण्याचं काम जानकर करणार आहेत. त्याकरता जानकरांनी अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त मुंबईत मेळावा घ्यायचं ठरवलंय. दरम्यान भाजपच्या चौंडी इथल्या मेळाव्यानं जानकर दुखावलेत हे त्यांच्या बोलण्यातूनही जाणवत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या चंटी के छोट पर मी माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करतोय. तसं काँग्रेसनं अहिल्याबाई जयंती करावी, भाजपनं करावी, राष्ट्रवादीनं करावी, शिवसेनेनं करावी. नाव सर्वपक्षीयाचं म्हणायचं, मकसद फक्त आपला साधवायचा ही माझी प्रवृत्ती नाही. भविष्य काळात धनगर आरक्षण जर दिलं गेलं तर त्याचं श्रेय घटक पक्षांना मिळण्यापेक्षा स्वतःला मिळण्याचं काम भाजप आत्तापासून करते. कदाचित त्यामुळेच राम शिंदे हे भाजपाचं नेतृत्व आहे. भाजपवर नाराज असलेले शिवसेना नेते राजकीय डावपेचाचा भाग म्हणून जानकरांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? तसंच जानकर शक्ती प्रदर्शन करून हवं ते साध्य करून घेणार का, की घटक पक्षाला भाजप नामोहरम करणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुण्याहून अरुण मेहत्रेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.